हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर हा जो व्लॉग आहे हा आहे अलिबाग आणि मुरुड जंजिरा वगैरे फोर्टला आम्ही गेलो होतो आणि काशीद बीचला गेलो होतो तिथला. तर आम्ही गेलो होतो काशीद बीचला सुरुवातीला, म्हणजे आधी अलिबागला गेलो, बट अलिबागचं बीच एवढं स्वच्छ वाटलं नाही. आणि तिथं म्हणजे खेळायला म्हटलं मातीसुद्धा खूप अशी घाण वाटली. सो आम्ही अलिबागवरून डिरेक्टली गेलो काशीद बीचला. काशीद बीच स्वच्छ होतं, छान होतं आणि खूप गर्दी पण नव्हती तिथं. सो आम्ही तिथं थांबलो आणि आम्ही स्टे करणार होतो मुरुडला, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं मुरुड जंजिरा फोर्ट. सो आम्ही मुरुडची हॉटेल बुक केलेली होती. सो आधी आम्ही काशीद बीचला मग बीचवर खेळून घेतलं, माती वगैरे छान. शिवांशला खेळायची होती बीचवरची माती, पाणी वगैरे सर्व. तो खूप एक्साईट होता आणि त्याचं कधीपासूनचं सुरू होतं की बीचवर खेळायचं वगैरे. सो आम्ही त्याला बीचवर नेलं होतं मग. आणि संध्याकाळी काशीद बीचवरून मग आम्ही आमच्या हॉटेलला आलो होतो. तर मुरुडलाही हॉटेल आहे सी ब्रिज रिसॉर्ट म्हणून. तर हॉटेल खूप सुंदर आहे, त्याला समुद्राचा व्ह्यू आहे आणि त्यांचं असं प्रायव्हेट बीच म्हणता येईल तसंच आहे, कारण हॉटेलच्या अगदी समोरच बीच आहे आणि तिथं गर्दी नसते, कोणीच नसतं, कारण फक्त हॉटेलच्या इथूनच त्याला एंट्री आहे जायला. सो हॉटेलमध्ये जे स्टे करतील तेच त्या बीचवर जाऊ शकतील. सो थोडंसं प्रायव्हेट बीचसारखंच बीच आहे. तर हॉटेल खूप छान आहे, त्यांचंच रेस्टॉरंटसुद्धा आहे. आम्ही इथंच जेवण वगैरे केलं होतं आणि जेवणाची टेस्ट वगैरे पण खूप छान होती. रात्रीच्या वेळी असं सर्व असं दिसत होतं, सर्व छान लाईट्स वगैरे आणि मागे पूर्ण समुद्राचं पाण्याचा आवाज वगैरे खूप छान असं शांत असं वातावरण होतं. खूप गर्दी नव्हती, कारण आम्ही वीकडेजमध्ये गेलो होतो, विकेंडला नाही. विकेंडला गेलो की फार गर्दी असते बीचवरसुद्धा, मनासारखं खेळायला भेटत नाही. सो आम्ही वीकडेजमध्ये गेलो 2 दिवस आणि असे काही फोटोशूटसाठी तिथं स्पॉट्स वगैरे बनवलेले होते. आणि शिवांशी तर सुद्धा म्हणत होता की चल ना बीचवर, त्याला बीचवर पुन्हा खेळायचं होतं, पण रात्रीची वेळ होती. सो आम्ही गेलो नाही बीचवर अंधारामध्ये. नंतर थोडं फोटो वगैरे काढून थोडं निवांत बसून मग आम्ही डिनर वगैरे केलं. खूप एक्साईट होता शिवांश, कारण त्याचं कधीपासूनची सुरू होतं बीचवर जायचं आहे, बीचवर खेळायचं आहे वगैरे. आणि हे त्या हॉटेलचंच म्हणजे सी ब्रिज रिसॉर्टचंच रेस्टॉरंट होतं. तर इथं बरेच व्हरायटीचे मेनू आहेत, छान आहेत. आणि हा आहे सकाळचा व्ह्यू. तर समोर बघू शकता पूर्ण अथांग असा समुद्र आहे आणि समोरच हॉटेल. तर हॉटेलची जी बाल्कनी होती, म्हणजे रूमची बाल्कनी होती आमच्या, तिथूनच हे सर्व असं दिसत होतं, समुद्र आणि सर्व झाडे वगैरे. आणि सकाळच्या वेळी आम्ही चहा वगैरे नाश्ता, म्हणजे चहा बिस्किट नाश्ता वगैरे करून पुन्हा आम्ही बीचवर गेलो होतो शिवांशीला घेऊन, कारण ऊन व्हायच्या आधी त्याला पुन्हा बीचवर खेळून घ्यायचं होतं. मग मुरुड जंजिरा फोर्टला जायचं होतं नंतर. सो आधी सकाळी 8:30-9कडेच त्याला बीचवर नेलं पुन्हा. छोटंसं इथं प्ले एरिया आहे पोरांसाठी खेळायला, छोट्या मुलांसाठी. तर एकंदरीत हॉटेल जी म्हणाल ती खूप छान आहे, व्ह्यू वगैरे आणि तिचा परिसर वगैरे जो आहे तो खूप छान आहे. असा शांत असा निर्मळ असा परिसर आहे. आजूबाजूला पूर्ण डोंगर, झाडी आहेत, समुद्र आहे. आणि इथं बसूनच समुद्रामध्ये अचानक लक्ष गेलं माझं की मध्ये मला असं फोर्ट दिसत होता. तर मला वाटलं तो मुरुडचाच फोर्ट आहे का, पण तिथं आम्ही विचारलं हॉटेलवाल्यांना, तर तो मुरुडचा फोर्ट नव्हता, तो कासा फोर्ट होता. पण तो तुटलेला आहे, तर तिथं परमिशन नाही आहे जायला आणि तो खूप जास्त पाण्यामध्ये आहे तिथं. म्हणजे असं बीचसारखं नाहीच आहे, जसं मुरुडला आहे तसं नाही आहे तिथं. तो पूर्ण असा अथांग पाण्यामध्ये आहे, समुद्राच्या मध्ये. सो तिथं परमिशन नाही आहे जायला, बट ज्यांना जायचं आहे ते बोटीनीच बाहेरून त्याला बघून घेतात, बोटनी जाऊन. आता आम्ही जातोय बीचवर, कारण शिवांशला खेळायचं आहे पुन्हा बीचवर.
तर आता बीचवर जातो आहे. त्याला थोडं म्हटलं ऊन यायच्या आधी त्याला खेळवून घेऊ आणि मग नंतर पुढे जाऊया मुरुड जंजिरा फोर्टला. कारण हॉटेलचं चेकआउट टाईम पण आहे 10 वाजेचं. सो चेकआउट करायचं 10 वाजता त्याच्या आधी. तर असं बीच, इकडे हॉटेल लगेच आमचे. तर सकाळी सकाळी बीचवर इतकं छान वाटत होतं, एकदम अशी थंड हवा आणि पाणी वगैरे खूप सुंदर वाटत होतं. आणि प्रायव्हेट बीचसारखंच होतं. सो गर्दी तर नव्हतीच अजिबात. सो शिवांशनी आणि आम्हीसुद्धा खूप एन्जॉय केला त्याच्यासोबत. हे बघा, हा तो फोर्ट आहे. तुम्ही बघू शकता किती पाण्यामध्ये आहे तो असा. नंतर आम्ही थोडं फोटोशूट वगैरे केलं, व्हिडिओज वगैरे काढले तिथं येणाऱ्या बेबीच्या स्वागतासाठीचे. आणि बीचवर मग शिवांश खेळला. आम्हीसुद्धा त्याच्यासोबत थोडा वेळ खेळलो, वाळू वगैरे. आणि नंतर आम्ही रेडी होऊन निघायचं होतं आम्हाला मुरुड जंजिराला. तर निघायच्या आधी आम्ही इथंच जेवण वगैरे करून घेतलं होतं, लंच वगैरे. आणि मग गेलो होतो मुरुड जंजिरा फोर्टला. तर सुंदर असं रिसॉर्ट आहे. निघायची इच्छाच होत नव्हती कारण त्या व्ह्यू आणि ते सर्वच इतकं भारी वाटत होतं, खूप छान वाटलं. नंतर निघालो मुरुड जंजिरा फोर्ट. मुरुड जंजिरा फोर्टला आधी तिकीट वगैरे घ्यावं लागतं तिथं काउंटरवर. आणि इथं तिकीट वगैरे घेऊन मग पुढे त्यांचे बोट असतात, त्या बोटीमध्ये बसून ते आपल्याला फोर्टवर सोडून देतात. तर ही आहे मोठी बोट. नंतर ते शिफ्ट करतात आपल्याला तिथं जवळ गेल्यावर, कारण ही मोठी बोट जात नाही तिथे थोडं कमी पाणी आहे फोर्टजवळचं. तर तिथून छोट्या बोटमध्ये शिफ्ट करतात आणि मग फोर्टला नेतात. तर आता वाजलेले होते दुपारचे 12-12:30 काहीतरी समथिंग झालेले होते. खूप ऊन होतं. तर तरी फोर्टवर आम्ही बरंच फिरलो सावलीच्या दिशेने. पण एवढा मोठा फोर्ट आता तरी माझ्याने शक्य नव्हतं फिरणं. सो मी जेवढं मला बघता आलं तेवढं सर्व बघितलं. आणि बाकी मग सुमित आणि शिवांश बघून आले, फिरून आले सर्व. तोपर्यंत मी सावलीत झाडाखाली बसून होते एक फोर्टमध्येच. आणि या फोर्टचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये समुद्रामध्ये हा किल्ला आहे, तर याच्यामध्ये एक विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे. आणि ती विहीरचं जे पाणी आहे ते गोड पाणी आहे. म्हणजे समुद्राचं पाणी जे खारट असतं ते पाणी नाही आहे विहीरला, गोड पाणी आहे. तर हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे की म्हणजे समुद्रात असूनसुद्धा यामध्ये गोड पाणी आहे. आणि ते पाणी म्हणजे जे पण आता इतक्या वर्षापासून पाणी आहे पण ते गोडच आहे, खारट पाणी नाहीच आहे त्याला समुद्राचं. आणि इथं ज्या तोफ आहे त्या म्हणतात की सर्वात मोठ्या तोफ, त्या काळच्या सर्वात मोठ्या तोफ इथं आहेत या फोर्टवर. आणि किल्ल्यावर थोडं काम सुरू होतं, म्हणजे बहुतेक ते रिनोव्हेशनचं वगैरे काम सुरू होतं. बऱ्याच ठिकाणी लोक काम करत होते. सो बऱ्याच ठिकाणी एंट्री नव्हती जायला. तर जिथं जिथं एंट्री होती तिथे सर्व बघून घेतलं आम्ही. आणि असा समुद्राचा व्ह्यू डिरेक्टली फोर्टवरून. आणि ह्या ज्या तोफा या म्हणतात की म्हणजे म्हटलं जातं की त्या काळच्या सर्वात मोठ्या तोफ होत्या. आणि ही आहे ती गोड्या पाण्याची विहीर, जिचं पाणी नेहमी गोडच असतं. हिला समुद्रातलं पाणी कधीच येत नाही. आणि गोड पाणी कुठून येतं ते आयडिया नाही आहे. मे बी तिथं लिहिलेलं सुद्धा नव्हतं तसं की कुठून येतं वगैरे. तर फोर्ट वगैरे फिरून झाल्यावर आल्यावर आम्ही निघालो आणि पुन्हा आम्ही काशीद बीचला थांबलो रस्त्यानेच, कारण मुरुडवरून घरी येताना काशीद बीच लागणारच होतं. काशीद बीचवर एन्जॉय केला आणि मग नंतर आम्ही आमच्या घरी निघालो. तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.